इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। पीडिता तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेण्यासाठी तिची आत्या चिंगूबाई शिवहर भोसले हिच्या घरी आली असता आरोपी चिंगूबाई भोसले, तिचा नवरा शिवहर भोसले व त्यांची मुलगी काजल भोसले यांनी तिला बेदम मारहाण केली। त्याचवेळी शिवहरने पीडितेच्या गळ्यावर चाकू ठेवून शेजारच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करून चिंगूबाई व काजल यांच्या मदतीने हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवले। काही वेळाने बाहेरून आलेल्या मोठ्या आत्याने तिची सुटका केली। पीडितेला वेदना होत असल्याने आरोपी शिवहर आणि चिंगूबाई यांनी पीडितेला दवाखान्यात नेले। त्यावेळेस संधी साधून पीडितेने रस्त्यावरील लोकांना मदत मागितली। लोकांच्या मदतीने पोलिसांनी तिला MIDC पोलीस ठाण्यात नेण्यात आले। पीडितेने आरोपी शिवहर भोसले, चिंगूबाई भोसले, काजल भोसले यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 376, 341, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणात चिंगूबाई भोसले व काजल भोसले यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। सदरचा अर्ज मेहरबान न्यायालयाने नामंजूर केला। ॲडव्होकेट निलेश जोशी सोलापूर यांच्यामार्फत आरोपी चिंगूबाई व काजल यांनी उच्च न्यायालय कोल्हापूर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। सदर अटकपूर्व जामिनाच्या अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती मेहरोज अशरफ खान पठाण यांच्यासमोर होऊन ॲडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी चिंगूबाई व काजल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। यात आरोपी चिंगूबाई भोसले, काजल भोसले यांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी सोलापूर यांनी उच्च न्यायालय कोल्हापूर येथे काम पाहिले।